हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पंढरपुरामध्ये येणे आणि पंढरपुरामध्ये सेवा करायचा अवसर प्राप्त होणे हे जितकं महत्त्वाचं आहे आणि जितकं भाग्यवान आहे, तेवढंच पंढरपुरामध्ये आल्यानंतर संत पुरुषाच्या चरणी बसायला संधी मिळणे हे पण एक परमभाग्याची गोष्ट आहे. आपला पंढरपूरचा जो कॅम्प आहे, वैद्यकीय शिबिर जे आहे, ते महाराजांच्या चरणाशी आल्याशिवाय परिपूर्णच होत नाही. आणि महाराज पण असे कृपाळू आहेत की प्रत्येक वर्षी त्यांच्या इतक्या व्यस्त कार्यक्रमामधून सुद्धा आपल्या सर्वांना वेळ देतात. आपल्याला ठाऊक नाही महाराज गेले काही दिवस किती बिझी आहेत, आणि तरीसुद्धा त्यांचे पण अशी एक मनात कळकळ असते, इच्छा असते की आपण इथे यावं आणि त्यांना भेटावं. त्यांनी गेल्या वर्षी असं झालं होतं की आम्ही असं इथपर्यंत आलो आणि त्या रस्त्यात इतकी ट्रॅफिक होती की मी येऊच शकलो नाही. तर मला रागवलं होतं माझ्यावरती, तुम्ही का नाही आले? पण मला काय करू, मी इथे येऊन अडलो होतो आणि परत गेलो मग तिकडून. तर म्हणून मी यावर्षी आल्यापासूनच विनंती केली होती की टाईम द्या. परंतु आता महाराज आम्ही ठरवलं आहे, आम्ही पद्मवाल्यांच्या प्रभूंशी बोललो आहे की इथे एकादशी, दशमी, एकादशी, द्वादशी या 3 दिवसामध्ये फुल जॅम असतं. जॅम म्हणजे काय? रेंज कव्हरिंग, नेटवर्क. त्यामुळे संपर्कच होत नाही कोणाचा, ना प्रल्हाद प्रभूंचा होतो ना पद्मवाले प्रभूंचा होतो. आणि मग गैरसमज होतात की ते उत्तर देत नाही, रिस्पॉन्स देत नाही, परंतु संपर्कच होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही ठरवलं आता की संपर्क होवा न हो, पण द्वादशीच्या दिवशी 3 आणि 5च्या दरम्यान जी वेळ मिळेल त्यावेळी इथे प्रवेश करायचा आणि महाराजांच्या चरणाशी बसायचं, त्यांचं अमृतवाणी ऐकायची आणि आपली पंढरपूर वारी धन्य करायची. तर आमचं असं परम भाग्य आहे. आधीपासून, खूप आधीपासून, अनेक वर्षांपासून की परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज काय सेवा केल्या सर्वांनी ते पण सांगणार आहे या वर्षी. माझ्याकडे त्याचा पण रिपोर्ट आहे. त्याच्या आधी तुमचा सगळ्यांना परिचय कदाचित नसेल म्हणून मी थोडासा संक्षेपमध्ये करायचा प्रयत्न करतोय. ते म्हणजे परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज अनेक वर्ष, म्हणजे आता गेली जवळजवळ 30 वर्ष आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आमचं घर जिथे आहे प्रभादेवीला, तिकडे एक कीर्ती कॉलेज आहे. त्या कीर्ती कॉलेजचे महाराज विद्यार्थी आहेत. आमच्या घरापासून केवळ 5 मिनिटाच्या अंतरावरती. तिकडे आमचं पूर्ण बालपण आम्ही खरं म्हणजे गेलं आमचं. आणि महाराजांचं आमच्या सगळ्या डॉक्टरांवरती खूप प्रेम आहे, आमचंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे. आणि महाराज मराठी भाषिक आहेत. अख्ख्या इस्कॉनमध्ये प्रभुपादांचे मराठी भाषिक गुरु महाराज, दीक्षा देणारे गुरु महाराज असे आमचे परमप्रिय लोकनाथ महाराज आहेत. आणि आता इथे 2 किनार आहेत चंद्रभागेचे. त्या किनाऱ्यावरती पांडुरंग भगवान आहेत, है ना. आपलं बिंदू तीर्थ त्रिकोण, पंढरपूरचे पुंडलिकजी आणि विठ्ठल आणि रखुमाबाई हे सर्व त्या ठिकाणी आहेत. आपला कॅम्प पण तिकडे चालू असतो. आणि चंद्रभागेच्या ह्या किनारी महाराज आता किती जागा आहे आपली? 15-20 एकर. 20 एकर जागा आपली इथं आहे इथे. आणि भव्य भूवैकुंठ प्रकल्प इथे साकार होत आहे. त्याच्यामध्ये भव्य मंदिर आहे, त्याच्यामध्ये भक्त निवास आहे, वारकरी निवास आहे, कथा मंडप आहे, मोठं मंदिर असणार आहे. आणि त्याचसोबत भक्तिवेदांत हॉस्पिटल सुद्धा असणार आहे. कारण जितकी वर्ष आपण इथे कॅम्प करतो आहोत, महाराजांचं आपलं 36वं वर्ष आहे. आपण 1990 साली कॅम्प सुरू केला होता, त्यामुळे विद्यार्थी होतो त्यावेळी. तर आता भूक वैकुंठ जो प्रोजेक्ट आहे तो पण साकार होत आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने इथे देश विदेशीचे भक्त आता पंढरपुराशी परिचय त्याचा होऊ लागला आहे, पांडुरंगाशी ते एकनिष्ठ होत आहेत. ही सगळे महाराजांची कृपा आहे. महाराजांचा जन्म जो आहे तोच आषाढी एकादशीचा आहे. आषाढी एकादशीला त्यांचा जन्म झाला, त्यामुळे त्याच दिवशी प्रत्येक वर्षी महाराजांची व्यासपूजा, गुरुपूजा त्या दिवशी होत असते. त्यामुळे त्या दिवशी आपण तिथे बिझी असतो, महाराज इथे बिझी असतात. म्हणून आपल्याकरता द्वादशीचा
हा सुमुहूर्त प्रत्येक वर्षी लाभतो. तर संक्षिप्त परिचय मी आज दिला. सगळ्यात मोठा परिचय म्हणजे महाराजांची आमच्यावर खूप कृपा आहे, महाराजांचं आपल्यावर खूप प्रेम आहे, आम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करतो आणि त्यांनी खूप मोठ्या निष्ठेने आणि श्रद्धेने आम्हाला आमंत्रित पण केलं आहे इथे हॉस्पिटल सुरू करण्याकरता आणि पांडुरंगाच्या इच्छेने जितकं लवकर होईल तितकं आम्ही हा प्रकल्प महाराजांच्या कृपेने तो पूर्ण पण करणार आहोत. तर एवढं बोलून आणि महाराज या आमच्या भक्त समुदायामध्ये जे शिबिरामध्ये आले आहेत त्यात तुमचे शिष्य पण आहेत. ते भक्तिविधानमध्ये पण काम करतात आणि काही बाहेरून पण आलेले आहेत. तर असा हा सुंदर संगम आहे भक्तांचा, जो अनेक वर्ष वाढत्या संख्येमध्ये इथे आपण शिबिर लावत आहोत. तर महाराजांची खूप कृपेचा वाटा आहे मोठा. तर एवढं बोलून मी महाराजांना विनंती करतो की आपण आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यावा. आणि मी तुम्हाला संक्षेपमध्ये आमचा जो आढावा आहे तो देतो तुम्हाला. तर महाराज आम्ही यावर्षी दरवर्षीप्रमाणे 2-4 प्रकारची सेवा करतो आपण. एक म्हणजे 24 तास आपल्याकडे वारकऱ्यांची ओपीडी असते, त्यांना आपण तपासतो, ते औषधं घेतात निघून जातात. त्याच्याबरोबर आपल्याकडे एक वॉर्ड असतो जो पण 24 तास चालू असतो. त्यामध्ये काही जखमी वारकरी, काही तापाचे वारकरी, काही त्यांना मोशन होतात, लूज मोशन होतात, पडसाकडे होतं आणि अनेक प्रकारचे त्यांना 2-3 तासांची ॲडमिशनची आवश्यकता असते, कधी कधी ओव्हरनाईट ॲडमिशन असते. तो एक इमर्जन्सी वॉर्ड असतो 35 बेडचा. आणि गेल्या काही वर्षापासून आपण एक सेवा सुरू केली आहे. जे वारकरी चालत येतात, पदयात्रा करत करत दिंडीत येतात, त्यांचा आपण आयुर्वेदिक मसाज त्यांच्या चरणांचा सुरू केलेला आहे. तर ती पण आता सेवा सुरू केली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या राधा पंढरीनाथ इस्कॉन पंढरपूरच्या मंदिरात सुद्धा आपला एक सेवा चालू असते आपल्या कॅम्पच्या वतीने, जे डॉक्टर गुज्जर आणि त्याची टीम इथे सांभाळतात. अशा प्रकारे आणि सगळ्यात मोठी सेवा म्हणजे प्रसाद डिस्ट्रीब्युशन. जसं आपण प्रसाद घेतो 3 वेळा, तसं दिवसभर आमच्या कॅम्पच्या बाहेर खिचडी वाटप चालू असतं. आणि सोबत संध्याकाळी आपण 2 दिवस 5 वाजता आपली एक हरिनाम संकीर्तन पार्टी निघाली तिकडून आणि ती मंदिराला वळसा घालून परत येते. 2 तासाचा कार्यक्रम असतो दररोज म्हणजे 2 दिवस केलं आम्ही 4 दिवसाच्या कॅम्पमध्ये. पहिल्या दिवशी तर सेटिंग करत होतो. तर 24 आणि 25 या 2 दिवशी आम्ही ती मिरवणूक काढली आणि फार आनंदाने भक्तांनी आनंदाचे डोही आनंद तरंग अशा प्रकारे सिद्ध केलं आहे. तर आपला रेकॉर्ड असा आहे की संपूर्ण 4 दिवसांमध्ये आत्तापर्यंत 7,312 आपण वारकऱ्यांना तपासलं. त्यावर्षी खूप गर्दी होती. आणि त्या वॉर्डमध्ये आपण 3,076 लोकांना ॲडमिट केलं. 2 तास, 4 तास, 5 तास, 6 तास ज्या प्रकारे त्यांना आवश्यक आहे त्याप्रमाणे. कारण कसं आहे, पेशंट लोकांना जास्त वॉर्डवर राहायचा इच्छा नसते, त्यांना लगेच थोडं बरं होऊन पटकन जायचं असतं दर्शन करायला किंवा कळस बघायला. आयुर्वेदिक मसाज चरणांचा वारकऱ्यांचा 1,215 पुरुष वारकरी आणि स्त्री वारकरी यांना मसाज केला गेला, त्यांच्या चरणांची सेवा केली गेली. इस्कॉन पंढरपूर राधा पंढरीनाथ म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये आपण 4,800 वारकऱ्यांना तपासलं. तर एकंदरीत आपण 16,403 वारकऱ्यांना या कॅम्पमध्ये सेवा दिली, वैद्यकीय सेवा. त्यामध्ये औषधांचं वितरण केलं गेलं, त्यांना सलाईन लावलं गेलं किंवा जे काही इंजेक्शन दिलं गेलं, सर्व प्रकारची वैद्यकीय सेवा 16,403 लोकांना दिली गेली. आणि प्रसादम डिस्ट्रीब्युशन जे आहे म्हणजे निरंतर दिवसा कमीत कमी 12 तास प्रसाद वितरण जे केलं ते 62,000 वारकऱ्यांना आपण प्रसाद दिला. एकादशीला भगर दिली आणि दुसऱ्या दिवशी आपण त्यांना मसाले भात, पुलाव किंवा खिचडी अशा प्रकारचं अनलिमिटेड प्रसादमचं वितरण केलं. आणि 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 महाराज मला आनंद वाटेल, आपल्या वाड्यामध्ये प्रभू अनेक गावामध्ये 70 गावामध्ये प्रचार करतात. त्या गावामधून मांडे आले. मांडे माहिती ना, थोडे वेगळे असतात थोडेसे. म्हणजे पुरणपोळीचा एक प्रकार असतो पण थोडासा जरा तो कमी गोड असतो, तो आपण आमरसा बरोबर किंवा खिरी बरोबर खातो. तर ते मांडे बनवून आले तिकडून आणि इकडच्या आमच्या व्हॉलंटियर लोकांनी इथे बनवल्या पुरणपोळ्या. त्या आम्ही तुमच्याकरता सुद्धा आणल्या. गरमागरम पुरणपोळ्या सकाळीच बनवून घेतल्या, डबा घेऊन इथं पाठवून घेतल्या. तर डबात घालून त्या आणलेल्या आहेत. आज सकाळीच त्या बनवल्या, पण काल परवा तेव्हा पण त्या बनल्या गेल्या आणि त्या वारकऱ्यांना पत्रा शेडमध्ये, रांगेमध्ये, दर्शन बारीमध्ये सगळ्यांना
ते मांडे आणि पुरणपोळ्या वितरण केलं गेलं. या वर्षीचं पहिल्या वर्षाचं नवीन आकर्षण आहे. आता मला वाटतं प्रत्येक वर्षी पुरणपोळ्या मिळणार. महाराज तुमच्याकरता पुरणपोळ्या. हरे कृष्णा. तुपासकट आहेत त्या. गरम आहे. हां आहे. आता ते घरा मुलं आहेत पण ताजे आहेत. हां आणखीन एक अद्भुत सेवा दरवर्षी होते. ती पण यात खरं लिहायला पाहिजे त्या कॉलममध्ये ना. ॲक्च्युली प्रभूजी आपल्या गावाकडून जवळजवळ यावर्षी 120 लोकांना घेऊन आले आहेत. 120 लोकांमध्ये काही लोक जेवण बनवतात. म्हणजे 400 किलो तांदळाची खिचडी, 1000 किलो खिचडी असं बनवतात रोज. आणि बायका पोळ्या बनवतात आणि पुरणपोळ्या देखील बनवतात. आणि त्याबरोबर 50 मुलं अशी येतात, ती तरुण वयोगटातली आहेत. ते इथे नाटिका प्रस्तुत करतात. आणि त्यामध्ये काही शेकडो हे आपले वारकरी इकडचे आणि बाहेरचे ते सर्व येऊन ते अटेंड करतात. आणि त्या रात्री सर्वांना, जितके वारकरी आहेत सर्वांना आपण भोजन देतो, प्रसाद देतो. तर यावर्षी संत भानुदास या चरित्रावरती नाटिका त्यांनी प्रस्तुत केली. आणि दरवर्षीप्रमाणे जी अनंत वेळा पाहूनही कधीही कंटाळा येत नाही अशी तुकाराम महाराजांची नाटिका पण यावर्षी पण सुद्धा प्रस्तुत केली गेली. आणि त्याचं सगळ्यात हायलाईट काय असतं की शेवटी झाडावरही आपण ते लटकवतो गरुड विमान आणि त्याच्यावरती आपले तुकाराम महाराज बसून वैकुंठागमन करतात. तर ते पण यावर्षी झालं. 2 दिवस नाटिका प्रस्तुत करतात. असा हा भरगच्च सर्वांगीण आनंदमय कार्यक्रम आहे. त्याचा पाया वैद्यकीय सेवा आहे. पण अनंत आध्यात्मिक आनंद ह्या वैद्यकीय शिबिरामध्ये. आणि शेवटचं नॉट द लिस्ट इज ग्रंथ वितरण. आपले काही वरिष्ठ वैष्णव आहेत ते स्टॉल लावतात आपल्या कॅम्पच्या बाहेर. आणि भगवद्गीता छोटी मोठी किती 18,000 रुपयांच्या वर्थ पुस्तके इथे वितरित केली गेलेली आहेत. तर सर्व झालं त्यामध्ये. पुस्तक वितरण, प्रसाद वितरण, वैद्यकीय वितरण, कीर्तन, नाटिका, संस्कृती सर्व आलं त्यामध्ये. महाराजांची आपली खूप कृपा आहे. आपल्या आशीर्वादाने अतिउत्साहाने वाढत्या संख्येत लोक इथे येत आहेत. तर एवढं बोलून मी तुम्हाला मायक्रोफोन देतो. सुंदर करकटावरी ठेवनिया तुळसी हर गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख कसे. नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदाते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गुरुषे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिधि नामिने नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मराठी सर्वांना येतं. मराठी आमची मायबोली. आज सेवा करत नाही का तुम्ही द्वादशीच्या दिवशी? सर्व वारकरी निघून गेले. कमी होते आतापर्यंत ते बंद होतं. तसे वारकऱ्यांची संख्या यावर्षी अधिक होती अशी बातमी येण्याचा अनुभवही आम्ही करत होतोच. घाटावरती जेवढे प्रभुपाद घाटावरती स्मशान घाटावरती आणि अशी संख्या तशी वाढतच जाणार आहे. रोगी वाढू लागलेत, डॉक्टरही वाढू लागलेत, औषधही वाढू लागली. त्याचबरोबर द गुड न्यूज ऑल्सो इज तीर्थामध्ये येणाऱ्या तीर्थकरांची
संख्या वाढू लागलेल्या आहे. सर्वत्र भक्त पंढरपूरमध्येच नाही तर कुंभमेळा, त्रिवेणी संगमावरती किंवा वृंदावनमध्ये तर वृंदावनला येऊ नका, वृंदावनला येऊ नका दाखवत होते. भरकच एवढी गर्दी. मग कदाचित अनुभव केली नसेल. वीकेंडमध्ये, नॉर्मल वीकेंडमध्ये एवढी गर्दी त्या वृंदावनामध्ये. अशा प्रकारची कृपा, प्रेरणा भगवान सर्व जीवांना देऊ लागलेले आहेत. The good news part. अलीकडे जी रथयात्रा झाल्या, इस्कॉनच्या वतीने रथयात्रा काढल्या गेल्या. पंढरपुरामध्ये आम्ही जगन्नाथ रथयात्रा काढली. पंढरपुरामध्ये ही इस्कॉनचं जगन्नाथ मंदिर आहे. कदाचित आपण पाहिलं असेल नसेल. स्टेशनजवळच, स्टेशनसमोर त्या मुख्य रस्त्यावरतीच जगन्नाथ बलदेव सुभद्रेचं मंदिर आहे इस्कॉनचं. तेव्हा त्या रथयात्रेमध्ये भरगच गर्दी होतीच. त्याशिवाय इस्कॉनच्या वतीनं 9 दिवसामध्ये, द्वितीयेपासून 9 दिवस आपणाला जी परवानगी भेटलेली आहे पंडांच्याकडून किंवा पुरीच्या राजाकडून, एवढ्या दिवसामध्ये तुम्ही रथयात्रा काढू शकता. तेव्हा या संधीचा इस्कॉनच्या भक्तांनी असा काही फायदा उठवला. फायनल स्कोर तर भेटला नाही, पण 500 ते 1000 रथयात्रा इस्कॉन इंडियामध्ये साजऱ्या झाल्या. त्यामधल्या 5 रथयात्रेमध्ये मी होतो, इन्क्लुडिंग पंढरपूर. आणि प्रत्येक ठिकाणी असंख्य NVCCची रथयात्रा, ते जगन्नाथपुरीच्या रथयात्रेची आठवण करून देत होती. एवढ्या संख्येनं आपण जास्त काही प्रयत्न तसे करत नाही. हरे कृष्ण भक्त अर्थात प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्नाशिवाय काही घडत नाही. पण अर्थातच आपण जरूर प्रयत्न करत असतो. सर्वच इस्कॉनचे अधिकारी, व्यवस्थापक, फक्त रथयात्रेच्याच गोष्टी नाही, इतरही जे प्रकल्प आहेत, वन बुक डिस्ट्रीब्युशन, दिस वन दॅट वन, किंवा युवकांची संख्या वाढू लागलेली आहे. आमच्या काळी तरुण मंडळी धर्म आणि भगवंत आणि पंढरपूर आहे, महाबळेश्वरला जातील, शिमलाला जातील, पण पंढरपूरला नाही येणारे युवक. किंवा म्हातारं झालं तर बघूया ना. वी नोटिस्ड इव्हन या पंढरपूरच्या उत्सवामध्ये, व्यासपूजा महोत्सवामध्ये, तेवढे 60% youths अंडर 30, 30 वयाच्या कमी असलेले 60% युवक होते. हरिहरी. मध्ये मी ज्यावेळी भरती झालो, हरे कृष्ण मध्ये भरती झालो,
मुंबईमधला मी एकटाच, त्या कीर्ती कॉलेजमधला एकटाच विद्यार्थी, पूर्ण बृहन मुंबई ग्रेटर बॉम्बेमधला एकुलता एक विद्यार्थी, लोकनाथ रघुनाथ, असा रघुनाथ भगवान पाटील. मी भगवंताचा मुलगा आहे. माझ्या वडिलाचं नाव भगवान, त्या वडिलांच्या वडिलाचं नाव सावळा, काळा सावळा. अर्थात माझा जन्म झाला मंगळवारी, माझा जन्म झाला. आणि मंगळवारीच श्रीरामाचा जन्म मंगळवारी झालेला होता. आणि कृष्णाचा जन्म बुधवारचा आहे. आणि आय थिंक चैतन्य महाप्रभूंचा जन्म शनिवारचा आहे. सो फॉर आय रिमेंबर करेक्टली. तेव्हा घरच्या लोकांनी मंगळवारी माझा जन्म झाला म्हणून नाव ठेवलं रघुनाथ, रघुनाथ पाटील. तेव्हा त्याच मुंबईमध्ये, आता या मुंबईमध्ये मधला एक तरुण इस्कॉनमध्ये जॉईन झालेला होता. आणि मी थोडं घरी आलो, घरी यावं लागलं. माझे मोठे भाऊ आले मुंबईला शोधत. तू परत यायला हवंस, तर आई जगेल की मरेल काय सांगता येत नाही. तू जर नाही आलास तर स्केअर्ड नाही. म्हणून आणखी काय, मी तसा आज्ञाधारक बंधूही होतो. त्या मोठ्या भावाचा शब्द ठेवणं माझं कर्तव्य मिळालं. त्यास काय सांगू इच्छित नाही त्याविषयी. पण गावातले लोक, घरचे लोक हे म्हणत होते, एवढा चांगला मुलगा हो, एवढा चांगला. आम्ही हुशार वगैरे होतो. 11वी पर्यंत पहिला नंबर सोडला नाही. पण घरचे आणि गावचे लोक वेडा झाला. हरी हरी. तर त्या कालावधीमध्ये 1 महिनाभर मला राहावं लागलं गावामध्ये. माझे मित्रमंडळी खेळत असायचे आणि मी माळ घेऊन हरे कृष्ण 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 हरे हरे चालायचं. ते पाहून माझी बहीण सोनाबाई ते अक्षरशः रडायची. आता तीच पुढे सीताराणी झाली आणि मोठी भक्तही झाली. आणि ती 30 वर्ष या पंढरपुरामध्ये राहिली आणि फार सेवा केली त्यानं. त्या कालावधीमध्ये घरचे लोक ज्योतिषाला बोलवत होते, ॲस्ट्रॉलॉजर. हे माहिती करून घ्यायचं होती हे जे वेळ लागलं ते किती वेळ टिकणार. तर त्या ब्राह्मणाला ॲस्ट्रॉलॉजरला थोडं दक्षिणा कमवायची. जास्त वेळ नाही, हे निघून जाईल तर मुक्त होईल. मुक्त होईल असं म्हटला तो पुरोहित किंवा ॲस्ट्रॉलॉजर. पण 54 वर्ष तर झाली. त्यांची काय भविष्यवाणी खरी ठरली नाही. तेव्हा अशी गत होती
समाजाची म्हणा किंवा देशभरच्या सर्व आईवडिलांची मनस्थिती अशाच प्रकारची असायची. माझे आईवडील किंवा घरचे लोक काही अपवाद नव्हते. दिस वॉज ऑल ओव्हर, एव्हरीवेअर, ऑल परवेडिंग, ऑल ओव्हर द वर्ल्ड, स्पेशली ऑल ओव्हर इंडिया हे सर्व प्रकार प्रस्त होतच. पण त्याच जगामध्ये, विशेष करून भारतामध्ये, that's also another thing. युवकच नाही तर कॉंग्रेगेशनचे लोक, काही व्हिजिटर तर असायचे, काही भेट तर द्यायचे मंदिराला, पण ते काही भक्त म्हणत नव्हते. शिष्य बनणं तर फारच दूरची गोष्ट. प्रभुपाद डेजमध्ये, प्रभुपादांच्या काळी वेळी अख्ख्या म्हणजे संपूर्ण मुंबईमध्ये प्रभुपादांचे डिसायपल्स नॉट मोर दॅन 10. तेव्हा त्याच मुंबईमध्ये आता किती ऑफकोर्स यूथच्या चर्चा चाललेल्या होत्याच. त्याच मुंबईमध्ये हजारो, thousands of youths are joining कृष्ण कॉन्शियसनेस मूवमेंट. आणि त्याच मुंबईमध्ये किती डिसायपल्स असतील राधानाथ महाराजांचे, गोपाळकृष्ण महाराजांचे, आमचे काही थोडे आहेत. thousands, literally thousands of members of the congregation शिक्षित झाले, दीक्षित झालेले आहेत. So this is just a sample. आणि अर्थात प्रभुपाद माझी ब्राह्मण दीक्षा होणार होती, पुजाऱ्यांचे शॉर्टेज होतं म्हणून रेकमेंडेशन झालं आणि म्हणजे दीक्षा तर झाली 72 कार्तिकमध्ये. लगेच आणखी 2 महिन्यानंतर माझं ब्राह्मण इनिशिएशन. त्या प्रभुपादांना भेटण्यासाठी मी मुंबईमध्ये के महादेवीय नाव ऐकलं आहे. व्हीट ग्रास ज्यूस थेरपी ते करायचं माहिती असेल. त्यांच्या घरी प्रभुपाद राहत होते, तेव्हा तिथं मी गेलो प्रभुपादांना भेटण्यासाठी. प्रभुपादांनी मला गायत्री मंत्रही दिला आणि त्यावेळी विचारलं, मला भेटते किती लोक येतात म्हणे मंदिरामध्ये, राधारास बिहारी हरे कृष्ण लँडमध्ये किती दर्शनार्थी येतात. तर मी म्हणालो, प्रभुपाद 50-60 people come. एवढा ऐकून त्या काळामध्ये प्रभू सो मॅनी अशी परिस्थिती होती. सो मॅनी 50 सो मॅनी. तेव्हा त्याच मुंबई मंदिरामध्ये, रास बिहारी मंदिरामध्ये, राधा रास बिहारी मंदिरात प्रत्येक मिनिटाला 50 लोक येतात आतमध्ये, बाहेर 50 जातात. And the book distribution has increased. Tremendously. Prasad distribution. याची मागणी आहे, डिमांडही आहे आणि त्याबरोबर सप्लायही इस्कॉन करत आहे. पण या सर्वाच्या पाठीमागं मी असं म्हणालो की हरे कृष्ण भक्त, व्यवस्थापक आणि प्रचारक आणि इतर जण अर्थातच प्रयत्नशील आहेत. आपण थोडासा प्रयत्न करतो आम्ही,
पण त्याचं जे फळ आहे किंवा परिणाम आहे तो कितीतरी अधिक पटीनं दिसून येतं. तेव्हा त्यासाठी कोण कारणीभूत आहे? कोण कारणीभूत आहे? सर्व कारण कारणम. कृष्ण कन्हैया लाल की पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. विशेष करून त्यांचंच नाव आहे. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू की सदा सदा हृदय कंदरे स्फुरतु वः सचिनंदनः. अशी एक प्रार्थना चैतन्य चरितामृतच्या सुरुवातीलाच कृष्णदास कविराज गोस्वामी करत आहेत. ते म्हणे, हे भगवंता श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू, तू सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान आहेस, तेव्हा स्फूर्ती दे त्यांना. स्फुरतु वः सचिनंदनः. हे सचिनंदनः, हे सर्वांना स्फूर्ती दे. तेव्हा सर्व जगाला श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू किंवा जगभरच्या लोकांना स्फूर्ती देत आहेत. While saying this, श्रील प्रभुपादी गेले मॉस्कोला. अर्थात तो जो हरे कृष्ण फेस्टिवल 71 क्रॉस मैदान, याविषयी कदाचित तुम्ही ऐकलं असेल. या फेस्टिवलमध्ये अमेरिकन साधूज आर हिअर, युरोपियन साधूज आर इन टाउन, अशी जाहिरात आम्ही ज्यावेळी कीर्ती कॉलेजमध्ये होतो त्यावेळी सर्व मुंबईमध्ये हा प्रचार, हे अमेरिकन साधूज आर हिअर, युरोपियन साधूज आर इन टाउन. आणि ते कुठे आहेत, काय करतात, हरे कृष्ण फेस्टिवल. तेव्हा ते मोठ्या संख्येनं मुंबईकर पोहोचत होते. ते 10-20 हजार लोक पोहोचायचे त्या उत्सवामध्ये. त्याच उत्सवामध्ये राधानाथ महाराज आणि लोकनाथ, आम्ही दोघंही महाराज नव्हतो त्यावेळी. आम्ही कोणीच नव्हतो, शिष्यही नव्हतो, आम्ही व्हिजिटर होतो. तर आम्ही दोघे एक दुसऱ्याने भेटलो नाही त्यावेळी. नंतर समजलं आपण होता काय. वी फाउंड आउट. तेव्हा आणि सांगायचा उद्देश असा होता, तर ते सांगावं आहे मी तुम्हाला की आम्ही विचार करत होतो की अमेरिकन आणि साधू डझंट मेक सेन्स. अमेरिकन सायंटिस्ट ठीक आहेत, पण अमेरिकन साधू फार मोठा प्रश्न होता सर्वांच्या समोर. पण अर्थात माझी तर खात्री पटली तशी. त्या उत्सवामध्ये त्या हरे कृष्ण अमेरिकन, युरोपियन, ऑस्ट्रेलियन आणि आफ्रिकन काही काळे कुट्ट निग्रोही त्यामध्ये होत आहे. त्यांना स्टेजवरती, मंचावरती कीर्तन करताना मी ज्यावेळी पाहिलं आणि ऐकलं त्यांचं कीर्तन, त्याला बायबलमध्ये म्हटलंय, लव दाय लॉर्ड विथ ऑल दाय हार्ट, विथ ऑल दाय स्ट्रेंथ. ही आपल्या शास्त्राचीच भाषा आहे. थोडे वेगळ्या शब्दामध्ये त्याचा उल्लेख त्यांनी तिथं केलेला आहे. आपण भगवंतावरती प्रेम करा कसं, विथ ऑल युअर हार्ट, विथ ऑल युअर स्ट्रेंथ. तेव्हा ते कीर्तन करत असताना मला जाणवलं, मी पाहिलं की कसं आपल्या सर्व शक्तीनुसार आणि सर्व प्रेमानुसार भावना युक्त ते कीर्तन करत होते. टोटली अब्लुवेज, 20,000 लोक त्यांना पाहत होतं, पण त्यांना माहिती नव्हतं
आम्ही आहे की नाही दंग होते, तल्लीन होत आहे आपल्या कीर्तनामध्ये, नाचत होते, बागडत होते, काय अश्रू निश्चितच स्वेदबिंदू तर निघत होत त्यांच्या अंगातून. आम्ही दे आर डिव्होटीज, अमेरिकन हे साधू, हे साधू आहेत, हे साधू आहेत, माझी खात्री पडली. आणि त्यानंतर असं मी ठरवलं त्याच उत्साहामध्ये, आणि काय बऱ्याचशा घटना झाल्या, प्रभुपादांचं भाषणाने प्रवचनी ऐकलं, आणि मी ठरवलं की मलाही एक दिवशी काय असा साधू बनायचं आहे, साधू बनायचं. आणि मग एका वर्षानंतर आणखी एकदा फेस्टिवल झाला. हा फेस्टिवल हरे कृष्ण लँड जुहूमध्ये होणार होता. जे जाहिरात मी वाचताच मी धावत पळत गेलो, आणि त्या परत प्रभुपादांचं दर्शन कीर्तन केलं. आणि त्याच्या शेवटी त्या उत्सवाच्या शेवटी अरे मी माझीच गाथा सांगू लागलो. हे मी सांगेन असं विचारही नव्हता माझ्या तेव्हा मी हरे कृष्ण फेस्टिवल जुहूमधल्या फेस्टिवल नंतर मी ठरवलं या नाव आय वॉन्ट टू जॉइन. मी एक अपील, एक अर्ज लिहिला, अपील. आणि त्या अर्जामध्ये, अपीलमध्ये, पत्रामध्ये ॲड्रेस टू द टेम्पल प्रेसिडेंट इस्कॉन जुहू बॉम्बे असं. आपली आय लाइक्ड युअर ecstatic kirtans, sumptuous prasadam, dazzling aartis. या शब्दाचा मला अर्थही माहिती नव्हता त्यावेळी. sumptuous प्रसाद काय असतो, ecstatic कीर्तन म्हणजे काय, आणि dazzling आरती. त्यांची जी जाहिरात होती, प्रमोशनल मटेरियल, पर्चे वगैरे त्यांनी किंवा बॅनर्स लावलेले होते, त्यामध्ये या प्लीज कम and enjoy your dazzling artis and sumptuous prasadam. I just copied. I liked your dazzling artis. I liked your sumptuous prasadam. I liked. तेव्हा अर्ज एक तर हाताने लिहिला मी सुरुवातीला, पण परत विचार केला, दिस इज इंटरनॅशनल सोसायटी. माझ्या हाताने लिहिलेला हस्ताक्षराचा हा अपील कदाचित ते कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकतील. आय वेंट टू द टायपिंग इन्स्टिट्यूट, आय गॉट इट टाइप्ड. ₹1 लागला. ₹1 टायपिंग होते एक प्रश्नाचा. मी शोधत गेलो, कोण आहे प्रेसिडेंट, कुठे आहे प्रेसिडेंट, भेटतील की नाही भेटतील. पण ज्या व्यक्तीला मी विचारलं की where is the president? He said, I'm the president. आणि ते होते गिरिराज स्वामी महाराज. आणि त्यावेळी ते महाराज नव्हते, ते गिरिराज दास ब्रह्मचारी. त्या मला वाटलं की आता मी आय एम सबमिट माय अपील. त्यानंतर कदाचित त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स किंवा मीटिंगमध्ये माझा अजेंडा प्रस्तुत होईल आणि मला परत कळवतील. असं न होता त्या प्रेसिडेंटनी जिथे उभे होते तिथेच माझं पत्र वाचलं, आणि त्यावेळेच्या आश्रमामध्येच ते होते, तिथं पत्र वाचलं, आणि लगेच ते म्हणाले, वी हॅव न्यू भक्त हिअर. ही गोष्ट ज्यावेळी त्या अमेरिकन साधू, युरोपियन साधूंनी ऐकली, तिथंच होतं ते.
ते सर्व धावत पळत आले. कारण हे फार मोठं आश्चर्य होतं की इंडियन यूथ हरे कृष्ण मध्ये भरती होतोय, अपील घेऊन आलाय, विनंत्या करतोय, मला घ्या, स्वीकार करा की. त्या सर्व भक्तांनी मला कडकडून मिठ्या मारल्या. माझा स्वीकार केला. मग काही वेळानंतर ते मला आश्रमाच्या पाठीमागं ये असं म्हणाले आणि ते घेऊन जात होते. तेव्हा तिथं मी पोहोचल्यानंतर पाहिलं की तिथं एक न्हावी समजते का, बार्बर वॉज वेटिंग फॉर मी. आणि त्यानं मला काय न सांगताच यानंतर काय होणार आहे मला बसवलं आणि 10 मिनिटामध्ये पहिल्यांदा शेंडी वगैरे आणि त्यानंतर तसे माझ्या वडिलांनी, मोठ्या बंधूंनी पॅन्टला कधी हातही लावलेला नव्हता. आयुष्यभर ते धोतर आणि कुर्तेच घालत असायचे. पण मला ते मॉडर्न मॅन बनवायचं, डॉक्टर बनवायचं, इंजिनियर बनवायचं. त्या या अमेरिकन युरोपियन साधूने मला धोतर कसं नेसायचं हे शिकवलं. तिलक लावून घेतला आणि आय वॉज रेडी. आणि त्या संध्याकाळी ब्रह्मानंद स्वामीचे भाऊ गर्गमुनी ते महाराज होते, गर्गमुनी स्वामी महाराज. ही वॉज इन चार्ज ऑफ यूथ प्रीचिंग म्हणा किंवा स्कूल्समध्ये जाऊन ते प्रचार प्रोग्राम करायचे. तेव्हा त्या प्रोग्राममध्ये मलाही घेऊन गेले त्या संध्याकाळी किंवा इन द आफ्टरनून ते. आणि तर ते फक्त इंग्लिशच बोलू शकत होते. मुलांना इंग्लिश येत नव्हतं आणि विशेष करून अमेरिकन इंग्लिश समज आणखी कठीण. तेव्हा ते इंग्लिश बोलू लागले आणि त्यांनी मला मायक्रोफोन दिला. मी ते भाषांतर करत होतो त्यांच्यावर. अशा प्रकारे पहिल्याच दिवशी मी प्रचारकही झालो. आय थिंक हिंदी. So like this, त्यानंतर 7 वर्षी प्रभुपादांनी मला दीक्षा वगैरे दिली. दीक्षा होणं म्हणजेच खरा जन्म होणं आहे. कालच्या दिवशी, yesterday 77 वर्षापूर्वी माझा आरवड्यामध्ये आई वडिलांनी दिलेला जन्म झाला. आणि 1972 म्हणजे 72 म्हणजे 54 वर्षापूर्वी प्रभुपादांनी मला वृंदावनमध्ये जन्म दिला. हरी हरी. तेव्हा एकेकाळी माझ्यासारखा वेळा जॉईन करायचा इस्कॉनमध्ये, पण आता हजारो youths and thousands and thousands of congregation जॉईन करत आहेत हरे कृष्ण मूवमेंट. आणि तसं आय थिंक सो जुन्या काळी प्रभुपादांच्या वेळी म्हणा, in the beginning days, ISKCON was kind of limited to the मंदिर आणि त्याचं काही फेन्स कंपाऊंड वगैरे. ISKCON is here.
पण आताची परिस्थिती थोडी वेगळीच आहे. मंदिरामध्ये काही मंदिरामध्ये 10-20 भक्त असतात आणि कॉंग्रिगेशनमध्ये 100-200 इनिशिएटेड डिव्होटीज असतात. तर जिथे इनिशिएटेड डिव्होटीज आहेत, दॅट इज ऑल्सो इस्कॉन आहे की नाही? आपण इस्कॉनचे सदस्य आहात का नाही? एक वेळी इस्कॉनचा सदस्य म्हणजे फुल टाइम ब्रह्मचारी किंवा संन्यासी. तेव्हा हा फेरबदल एक प्रकारची क्रांती म्हणा गेल्या 50-1 वर्षामध्ये झालेली आहे. दॅट इज ऑल्सो अनदर. यावर्षी आपण इस्कॉनचं 60th anniversary ऑफ इस्कॉन फाउंडेशन आपण साजरं करत आहोत. 60वी वर्षगाठ इस्कॉनच्या रजिस्ट्रेशन आणि फाउंडेशनची 1966. आणि हे 2026 म्हणजे 60 वर्ष. ते 60 वर्षापूर्वी प्रॅक्टिकली देर वॉज जस्ट अ फाउंडर आचार्य, फक्त प्रभुपादच होते. ती गोष्ट सांगता नाही. आणि आता या इस्कॉनची जी सदस्यता आहे, मेंबरशिप, इट इज इन क्रोर्स, लाखो करोडोच्या संख्येनं इस्कॉनचे सदस्य सर्व जगभर कार्यरत आहेत. यात मी सांगणार होतो. आय विल से दॅट नाव. 1900 बॅक टू दॅट हरे कृष्ण फेस्टिवल क्रॉस मैदान. तिथे अनाउन्समेंट झाली की भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद इस्कॉनचे फाउंडर आचार्य काही महिन्यानंतर, तो महिना त्याचा एप्रिलचा होता ज्यावेळी फेस्टिवल होणार होता, 1-2 महिन्यानंतर प्रभुपाद रशियाला जाणार, कम्युनिस्ट कंट्रीमध्ये प्रचार करणार, अशी ज्यावेळी घोषणा झाली तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवल्या. त्या प्रचार काळाच्या अवधीमध्ये प्रभुपाद 1 आठवडाभर होते नॅशनल हॉटेलमध्ये राहिलेले होते. आणि त्या कालावधीमध्ये प्रभुपादांनी एका रशियन तरुणाला भक्त बनवलं. त्याचं नाव अनंत शांती असं ठेवलं. काय नाव? अनंत शांती. आणि त्याचा त्याच रशियामध्ये रिसेंटली एक न्यूज वीक नावाचं एक आय थिंक वीकली मॅगझिन आहे. द हेडलाईन्स, द फ्रंट कवर लाईन्स होत्या, द फास्टेस्ट ग्रोईंग हरे कृष्ण रिलिजन fastest growing religion in the former USSR is Hare Krishna. त्या साम्यवादी देशामध्ये सर्वात अधिक गतीनं पसरणारा धर्म आहे कोणता? हरे कृष्ण धर्म. त्या लेखामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं की रशियामध्ये 7 लाख रशियन इस्कॉनचे फॉलोअर्स आहेत. आणि मी जातोय बऱ्याच, मी 15 वेळा तरी गेलो रशियाला. तर ते फार मोठे मोठे उत्सव होतात. आणि त्या उत्सवामध्ये 10,000 रशियन devotees, boys and girls, ladies and gentlemen, full-fledged, धोती कुर्त्यामध्ये, साडीमध्ये. So isn't that a revolution? ही क्रांती नाही का? किंवा या सर्वाच्या पाठीमागं अर्थातच दुसरं तिसरं कोणी नसून
भगवंतच आहे आणि त्या भगवंताचं नाव आहे गौरवा किंवा गौरंग. गौरंग गौरंग. किंवा त्याच गौरंग महाप्रभूंच्या आंदोलनामध्ये आपण सर्व, आपण मुंबईकर का? मुंबईचे? पुणे. आणि कोण कुठले कुठले? मुंबई, पुणे, नांदेड, बारामती. मूळचे तर आपण मुंबईचे नव्हता. मुंबईला आपण स्थानांतरित झाला. आपले आई वडील किंवा आजोबा पणजोबा पोचले असतील. मुंबईमध्ये कोण होतं? मासे मारणारे होते. एके वेळी एकतर मुंबा देवी होती आणि काही मच्छवारे होते, फिशरमॅन. हळूहळू विकास झाला. तेव्हा आपण सर्व अशा या विश्वव्यापी आंदोलनाचे सदस्य आहोत. किंवा प्रभुपादांनी असे एक घर बनवलं, त्या घरामध्ये, त्या घराचं नाव इस्कॉन असं आहे. त्या घरामध्ये सर्व जग राहू शकतं. तेव्हा आपण सर्व एकाच घरातले आहोत, घरचेच आहोत. तुम्ही काही परके वगैरे नाही, घरचेच आहोत. घरच्यासारखं कामही का सेवाही करता आपण. आपल्याला कोणी लक्ष देण्याची आवश्यकता नसते. आपण असं कार्य भक्तिवेदांत हॉस्पिटलचे डॉक्टर्स अँड नर्सेस आणि स्टाफ हे करत आहे. किती वर्ष झाली? 25, 30, 28. ओके, गुड. एवढ्या वर्षापासून भक्तिवेदांत हॉस्पिटल, माधवानंद प्रभू, विश्वरूप प्रभू आणि कंपनी, त्याचाही विकास ब्लूमिंग लोटस सारखा. काही डॉक्टर्स, काही नॉट इंजिनियर्स, पण कंपाऊंडर्स, नर्सेसनी सुरुवात झाली आणि त्याचा विकास होत 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 फुल ब्लूम. या Bhaktivedanta Hospital is not just hospital. Bhaktivedanta Hospital is also temple. Bhaktivedanta Hospital एक दवाखानाच नाही तर तो ते मंदिरही आहे. आणि तो दवाखाना माझा दवाखाना. तुम्ही ऐकलं का? वाचत होतं काही काय ना, माझा दवाखाना का आपला दवाखाना? हां, आपला दवाखानाचा काही बोर्ड असा प्रचार चालू होता. ते काही राजकीय नेते उघडत होते आपली आपली हॉस्पिटल नाव द्या, आपला आपला आपला. तर त्यावेळी मी 25th ॲनिव्हर्सरीच्या वेळी म्हणालो होतो भक्तिवेदांत हॉस्पिटल हे माझं हॉस्पिटल आहे, माझं. कारण तिथले डॉक्टर्स आर माय फॅमिली डॉक्टर्स. मी ॲज अ पेशंट, नॉट ॲज हरे कृष्णा डिवोटी, बट मी ॲज अ पेशंट, एक रोगी. तेव्हा माझे आपण सर्व डॉक्टर आहात. धन्यवाद त्या डॉक्टरीसाठी. आणि त्याच भक्तिवेदांत हॉस्पिटलचे जसा विकास होत गेला तर आपल्या ब्रांचेस शाखा ठिकठिकाणी उघडत आहेत. त्या मुंबई परिसरामध्ये, क्षेत्रामध्येही अनेक ब्रांच तर बरसाना वृंदावनला पोहोचली.
सुरुवातीला ब्रांच होते, ब्रांच शाखा असते, शाखा जवळजवळ एक वृक्ष होऊन जाते. हां. तेव्हा तसेच गेल्या 1990 पासून काय 98 पासून 1998 पासून आपण सतत सुरुवातीला बहुतेक संख्या कमी असावी, सुरुवातीच्या दिवसामध्ये वारकरी कमी, डॉक्टरही कमी. हळूहळू वर्षानुवर्ष आपली संख्या वाढत जात आहे. डॉक्टरांची आणि नर्सेस. 98 साली हॉस्पिटल उघडलं, 90 साली कॅम्प सुरू केला. इथे हो, हां काय आपण 90 साली पंढरपूरला कॅम्प सुरू केला. तेव्हा 90 पासून आतापर्यंत 26 आणि 10 36 वर्षापासून आपण आपल्या ठिकाणी दुसरे जे येत होते डॉक्टर्स आणि नर्सेस, आपली एक नित्यसेवा सुरू आहे. ही नित्यलीला आपल्या डॉक्टरची पंढरपुरामध्ये. तेव्हा तर ही लीला चालूच ठेवा. डॉक्टर्स वुड बी ऑलवेज इन डिमांड. डॉक्टरांची जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत डॉक्टरांची गरज भासणारच. भगवंताने असं काय शरीर बनवलं, त्यामध्ये काय जन्म मृत्यू जरा चारही वेळी डॉक्टरांची आवश्यकता. जन्माच्या वेळी डॉक्टर नर्सेस खूप आवश्यकता असायची नाही, पण आजकाल जे काही शरीराची स्थिती किंवा जे काही आरोग्य किंवा एक्सटर्नल हेल्थची आवश्यकता वाढू लागली. जन्म घरीच पाहिजे. आता हॉस्पिटलमध्ये मॅटर्निटी होम त्यात जन्माच्या वेळी डॉक्टर पाहिजे, मृत्यूच्या वेळी तर मरण्याच्या अगोदर. त्यामध्ये आता आमच्यावरती नेतात, भगवंतावरती सोडून देतात. किंवा जन्म मृत्यू जरा व्याधीच्या या सर्वच वेळी डॉक्टरांची आवश्यकता असते, भासणार आहे. पण हे ए आय चा जो प्रकार आहे, असं मी ऐकलं की जे मेडिकल फील्ड अँड डॉक्टर्स आर इन एन्झायटी किंवा भविष्यामध्ये आम्हाला ऑपरेशन करण्याची आवश्यकता भासेल का, की हे सर्व मशीन्सच करणार आणि आम्ही काय करणार, मग आम्ही काय बेकार होणार का, वी आर अनएम्प्लॉयमेंट. कारण अधिक डॉक्टर्स आर युजिंग टेक्नॉलॉजी. इव्हन पंढरपुरामध्ये जर्मन रोबोटिक हे ऑपरेशन, ते ऑपरेशन, नी ऑपरेशन, सर्व ऑपरेशन. एनिवे, let's see what happens. But थोडा भविष्यात होता. हरी तेव्हा इथे जे आपण सेवा करत आहात ही एक विशेष सेवा आहे. आरोग्यामध्ये अंतर आहे. ते अंतर असं की इथले रोगी भक्त रोगी आहेत. एवढं कष्ट करत आंधी तुफान ए शीत आतप बात बरीशन ए दिन यामिनी जागी रे, असं पण तोंड देत यावं लागतं. अशा भक्तांची सेवा करण्याची आपल्याला संधी लाभत आहे. तेव्हा
असे असे रोगी पेशंट्स मुंबईमध्ये कदाचित आपल्याला भेटत नसतील. पण इथं ते भेटतायत आपणाला आणि आपण त्यांची सेवा करत आहात. आणि सेवा करण्यामध्ये आपला एवढा वेळ आणि एवढी तल्लीनता की आपणाला कदाचित शक्यता आहे की विठ्ठलाच्या दर्शनासाठी वेळच नाही आपल्याकडे. एवढे प्रसादाचं वितरण, एवढं बुक डिस्ट्रीब्युशन, एवढी औषधं, एवढी OPD, एवढे हे ते हंड्रेड्स अँड थाउजंड्स. तेव्हा तुम्हाला मरायला वेळ नाही, दर्शनाला कुठं. पण मी विचार करत होता की तसं प्रभुपाद म्हणतात आपण जर स्वतःच दर्शन करायचं ठरवलं तर कदाचित अवघडही होऊ शकतं किंवा भेटेल नाही भेटेल. पण प्रभुपाद म्हणाले पण असं काही आपण करा, कार्य करा, अशी काही सेवा करा जी सेवा भगवंताला आकृष्ट करेल आणि ते भगवंत आपणाला पाहायला येतील, आपली सेवा पाहायला येतील. आय एम कॉन्फिडंट विठ्ठल भगवंत ज्यांना तुम्ही जाऊन पाहू शकला नाही त्या भगवंताने जरूर आपली सेवा नोट केली असणारच. तसंही ते हनुमंत आणि काय साक्षी असं कृष्ण म्हणाले. आय एम द विटनेस अँड द परमीटर. मी देतो परमिशन आणि मी आहे साक्षी प्रत्येक गोष्टीची. तर आपण केलेल्या कार्याचे साक्षी भगवंत आहेत आणि त्यांच्या परमिशननुसारच आपण हे सर्व कार्य केलेलं आहे. आणि हे सर्व करून निश्चितच ऑफकोर्स मी प्रसन्न होत आहे, झालो आहे. श्री राधानाथ साई महाराज इज हायली प्लीज्ड. हा सर्व रिपोर्ट जर तुम्ही पोहोचवला महाराजापर्यंत, पोहोचवत असालच तर तेही प्रसन्न होतीलच. आणि मग भगवंत प्रसन्न आहेतच. Keep up. It's not even good work, good service, the best service that you are offering, rendering unto the lotus feet, literally lotus feet. मसाज करता है, करता है. त्यांच्या लोटस फीटची आपण सेवा करत आहात किंवा कर कमलांची सेवा करत आहात. आणि हळूहळू हा प्रकल्प म्हणत आहे. प्रभुपाद नावाचा घाट बनवून ही ते वारकऱ्यांच्या सेवेसाठीच घाट बनवला आहे. तेव्हा आपणही सेवा करत आहात. आणि इस्कॉन पंढरपूर ही त्या वारकऱ्यांची सेवा करत आहे. तसं पाहिलं तर इस्कॉन पंढरपूर हे वारकऱ्यांच्या किंवा तीर्थयात्रिक करूनच्या सेवेसाठीच आम्ही इथे आहोत. त्यांचे आम्ही सेवक आहोत. त्यांचं स्वागत, त्यांच्या आवास, निवास आणि इत्यादी इत्यादी, स्नान या सर्व विधी विधानामध्ये
मदत करण्यासाठी हे इस्कॉन पंढरपूर प्रयत्नशील आहे. ते मधून आपण येऊन हातभार लावत आहात. फार चांगली गोष्ट, सराहनीय, हिंदीमध्ये सराहनीय. या गोष्टीचं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मग हळूहळू जसा प्रकल्प आणखी विकसित होत राहील, त्याचबरोबर वेगवेगळे फीचर्स ऑफ दिस प्रोजेक्ट would be revealed. आणि त्यामध्ये भक्तिवेदांत हॉस्पिटल इन पंढरपूर हे एक आमच्या दृष्टिकोनामध्ये, आमच्या व्हिजनमध्ये त्याची स्थापना झालेली आहे. and I think we have shared this vision with भक्तिवेदांत हॉस्पिटल, विश्वरूप सिंह, प्रभु सिंह, माधवानंद प्रभू, and the whole the board of directors किंवा जे काही तुमचं नाव आहे ते अधिकारी त्यातले आहेत हॉस्पिटलचे, जे बऱ्याच वेळा बैठकी झालेल्या आहेत, विचाराची देवाणघेवाण चालू आहे काही वर्षांपासून. त्या भविष्यामध्ये त्याची स्थापना हो. मग आपण येत राहाल मुंबईहून, त्याचबरोबर भक्तिवेदांत हॉस्पिटल पंढरपूरचेही डॉक्टर्स अँड नर्सेस हे भाग घेतील. त्यात तुम्ही दोघे मिळून वारकऱ्यांची सेवा गुण्या गोविंदाने करू शकाल. आणि हे सर्व केल्यानं प्रभुपाद निश्चितच प्रसन्न होतील. या प्रभुपाद घाट, त्याशिवाय बाजूलाच एक tall skyscrapers, in fact, with hundreds, I don't know, maybe 300-400 apartments, studio, and 1 BHK, 2 BHK. The बाजूला, just behind this, जी बिल्डिंग आहे चपाट्यामागं, त्याचं नाव आहे प्रभुपाद हाईट्स. जसं NBCC पुण्यामध्ये बरसाना, so something similar we are also cropping up here, right here. त्याचे प्रभुपाद नगर एक कॉलनी जवळ स्थापित होत आहे, त्याचं नाव आम्ही दिलं प्रभुपाद नगर. So like this, Prabhupada Ghat, Prabhupada Heights, Prabhupada Nagar, Prabhupada Hospital. And like that, we will try to make this wonderful Prabhupadized. त्याचबरोबर Krishnized, Pandurangized. आपल्या सेवेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. काही मोडक्या तोडक्या शब्दामध्ये आम्ही काय बोलून गेलो, ते सगळे झाले असतील. God Premanande, Hari Hari Bhaktivedanta Hospital, hey, Bhaktivedanta Hospital, doctors and nurses and staff, hey, आपल्या पंढरपूर मधल्या सेवा की आता सुरुवातीला आय थिंक यू आर ॲडिंग दिस. अगोदर फक्त पण औषध पाणीच देत असत and that's it. Yes, you can fix that grammatically, make it correct. पण आजकाल
you're adding more and more dimensions. ग्रंथ वितरण, प्रसाद वितरण, कल्चरल इव्हेंट, ड्रामाज अँड दिस. या ऐकताना मी असं विचार करत होतो की जसं या तीरावरती, पूर्व तीरावरती बरीचशी कार्य आम्ही इथं करतो वारकऱ्यांच्या सेवेमध्ये. बहुतेक त्यातली बरीचशी कार्य आपण त्या तीरावरती किंवा शहराच्या मध्यभागी करत आहात. ते प्रभुपादाला डबल इट डबल इथं काय होत होतं तुम्ही तिथं करत आहात. I just wanted to say I think India government also, Maharashtra government या पंढरपूरकडं त्यांचं लक्ष आहे, देत आहेत. आणि या पंढरपूरचा आराखडा किंवा चेहरा, फेस लिफ्टिंग मोठ्या प्रमाणावरती करण्याचा पूर्ण संकल्प आणि योजना भारत सरकार, महाराष्ट्र सरकारने आखलेली आहे. त्याचं नाव कॉरिडॉर, पंढरपूर कॉरिडॉर. त्यासाठी ते 4,000 crores they're going to invest. आणि ते कार्य आता या आषाढी एकादशी नंतर लगेच, आय थिंक आय हर्ड अराउंड 30th of this month ते सुरू करतात. किंवा मुख्यमंत्री होते त्यांनी काहीतरी उद्घाटन वगैरे करून गेलेले आहेत त्या कार्याचं. आणि त्यांचा संकल्प आहे की 2.5 वर्षामध्ये ते सर्व कार्य पूर्ण करणार आहे. किंवा बऱ्याचशा सुखसोयी वगैरे वगैरे होणार आहे. जसं वाराणसीमध्ये झालेलं आहे, त्यानंतर उज्जैनमध्ये झालं, त्यानंतर बांके बिहारी वृंदावन कॉरिडॉर. त्याशिवाय नाव द 4th as far as I know हे 4थं ठिकाण आहे ज्या ठिकाणी कॉरिडॉरचं कार्य सुरू होणार आहे. काय झालेले आहे, होणार आहे. तो रिअली 2.5 वर्षामध्ये, 2.5-3 वर्षामध्ये त्यांचं इथे कार्य पूर्ण करणार. ते करतातच मोदी सरकारचं असं असे धोरणं आहे त्यांची. तोपर्यंत आपणालाही आपलं मंदिरही पूर्ण करायचं आहे. या अगोदर माहिती ठरवलेलं नव्हतं केव्हा पूर्ण करायचं, ओपन एंडेड होतं. त्यामुळं सरकारची योजना आम्ही ऐकल्यानंतर आम्ही तो प्रेरित होऊन आम्ही ठरवलं की आमचं मंदिरही त्याच वेळी पूर्ण करायचं. At least the temple part, maybe not all the different features and aspects. The main temple. तेव्हा त्याचं नाव आहे भूवैकुंठ. भूवैकुंठ पंढरपूर उठे. तर हे थोडं ध्यानीमानी ठेवा आणि याचाही प्रसार करा. काही धनाढ्य लोक भेटले तर त्यांना आठवण करून द्या. भूवैकुंठाची सेवा ते करू शकतात. ओके. 54 वर्षापूर्वी जे ज्योतिषी आले होते ते म्हणाले होते की यांचा वेळ थोड्या दिवसात तर जाईल निघून, पण ते काय गेलं नाही. पण त्यांच्याबरोबर हजारो लोक भेट झाले आणि असे आणखीन हजारो पण होत राहतील. तर आजच्या या सुंदर
अनुभवाने आपला कॅम्प हा संपूर्ण होतोय. आपण सर्व आषाढी एकादशीच्या महाराजांच्या जन्मदिनानिमित्त महाराजांना खूप 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 हार्दिक शुभेच्छा देऊया की त्यांना आरोग्य संपन्न असं दीर्घ आयुष्य प्राप्त हो. तुमच्या हातात डॉक्टरांच्या हातामध्ये आहे. आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण प्रयत्न करू. आणि आमचं भाग्य असं आहे की महाराजांना जराही काही झालं तर महाराज भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये येतात. कोरोना काळात सुद्धा महाराज आमच्याकडेच होते आणि दरवर्षी चेकअप करण्याकरता येतात आणि खूप दिवस वास्तव्य करतात, आम्हाला आशीर्वाद देतात. तर आम्ही आज आमच्या सगळ्या कॅम्पच्या स्वयंसेवक भक्तांच्या वतीने तुमच्याकरता हार्दिक प्रार्थना करतो की तुमचं आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य आम्हा सर्वांना लाभो, सर्व वारकऱ्यांना लाभो, महाराष्ट्र भारतभर लोकांना लाभो, विदेशात लोकांना लाभो, आताही लाभत आहे. आणि आम्ही तुमच्या सेवेत राहू अशी प्रार्थना करतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. थँक्यू व्हेरी मच.